Resonance structures. The cyclic structure of benzene incorporating three alternating carbon-carbon single bonds and carbon-carbon double bonds implies two distinct bond lengths of 154 pm and 133 pm respectively. But the experimental measurement shows that benzene has a regular hexagonal shape and all the six carbon bonds have the same bond length, that is 138 pm, which is intermediate between carbon-carbon single bond and carbon-carbon double bond. This means that all the six carbon-carbon bonds in benzene are equivalent, unlike what appears from the single Lewis structure. तर बेंझिनची दोन स्ट्रक्चर्स या ठिकाणी आपण पाहतोय. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्या ज्या बॉन्ड लेंथ्स आहेत, ह्या बॉन्ड लेंथ्स ह्या 154 PM आणि 133 PM इतक्या असतात. हे आपल्या एक्सपेक्टेड व्हॅल्यूज आहेत. परंतु एक्सपेरिमेंटल ॲनालिसिस नंतर असं प्रूव्ह झालं की सगळे कार्बन ॲटम्स हे 138 PM एवढ्याच बॉन्ड लेंथनं एकमेकाशी जोडलेले आहेत. म्हणजे सगळ्या कार्बनच्या बॉन्ड लेंथ ह्या इक्वल आहेत. When Lewis structure of a compound has two or more multiple bonds alternating with single bonds, it is called as conjugated system of pi bonds. In such a system, having an atom carrying p orbital attached to multiple bond, resonance theory is applicable. आता ही जी स्ट्रक्चर्स आहेत याच्यामध्ये जर अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असेल तर त्या सिस्टीमला आपण कॉन्जुगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स असं म्हणतो. अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड्स. आता रेझोनन्स थिअरी ह्याला कॉन्जुगेटेड सिस्टीमला ॲप्लिकेबल होती. रेझोनन्स थिअरीचे काही पॉईंट्स आहेत ते आपण बघू. द पाय इलेक्ट्रॉन्स इन कॉन्जुगेटेड सिस्टीम ऑफ pi bonds are not localized to a particular pi bond. तर पाय बॉन्डचे असणारे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे पर्टिक्युलर पाय बॉन्डचेच असं म्हणून नसतं किंवा एकाच जागी ते स्थिर नसतात, तर ते डिलोकलाइज्ड म्हणजे मुव्हेबल असतात. सेकंड, फॉर ए कंपाउंड हॅव्हिंग कॉन्जुगेटेड सिस्टीम ऑफ pi bonds, two or more Lewis structures are written by showing movement of pi electrons, that is delocalization of pi electrons using curved arrows. The Lewis structures so generated are linked by double-headed arrow are called as resonance structures or contributing structures or canonical structures. Thus two resonance structures can be drawn for benzene, delocalizing or shifting the pi electrons. तर याच्यामध्ये बेंझिनचीच आपण दोन स्ट्रक्चर्स काढलेले आणि हे पहिलं स्ट्रक्चर दुसऱ्यामध्ये कन्व्हर्ट होताना याच्यामध्ये काय होते, तर 1 ते 6 मधला जो डबल बॉन्ड आहे तो 1 ते 2 मध्ये शिफ्ट झाला. 2 ते 3 मधला डबल बॉन्ड आहे तो 3 ते 4 मध्ये शिफ्ट झाला. त्यानंतर 4 ते 5 मध्ये असणारा डबल बॉन्ड हा 5 ते 6 या कार्बन ॲटम्स मध्ये शिफ्ट झाला. असं शिफ्टिंग झालं तर त्या ठिकाणी दुसरं स्ट्रक्चर आपल्याला मिळतंय. ही स्ट्रक्चर्स एकमेकांमध्ये कन्व्हर्टिबल असतात, इंटरकन्व्हर्टिबल असतात आणि ह्या स्ट्रक्चर्सला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर्स, कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स और कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स असं म्हणतो. Third one, the positions of carbon atoms in the conjugated system of pi bonds remains unchanged, but the position of pi electrons are different in different resonance structures. तर ही स्ट्रक्चर्स
जे आपण पाहतोय त्याच्यामध्ये कार्बनची पोझिशन बदलत नाही, फक्त त्याच्यामध्ये असणारे जे पाय बॉन्डचे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत याची पोझिशन फक्त चेंज होते. Any resonance structure is hypothetical and does not by itself represent any real molecule and can explain all the properties of the structures of the compound. The real molecule, however, character of all the resonance structures, those can be written. The real or actual molecule is said to be resonance hybrid of all the resonance structures. आता ही जी दोन स्ट्रक्चर्स आहेत रेझोनन्स स्ट्रक्चर्स, याच्यापैकी एकच स्ट्रक्चर त्या बेंझिनच्या सगळ्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण रेझोनन्स हायब्रिड हा कन्सेप्ट वापरतो, की ज्याच्यामध्ये या ठिकाणी आपण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे रेझोनन्स हायब्रिडचं. तर या ठिकाणी बॉन्ड्स न दाखवता आपण डॉटेड सर्कल दाखवलेला आहे. याचा अर्थ की दोन्ही स्ट्रक्चर्स मिळून या स्ट्रक्चरनं आपण एक्सप्लेन करतो किंवा रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट वन, hypothetical energy of an individual resonance structures can be calculated using bond energy values. The energy of actual molecule is however lower than that of one of the resonance structures. In other words, resonance hybrid is more stable than any of the resonance structures. The difference in the actual energy and the lowest calculated energy of a resonance structure is called resonance stabilization energy or resonance energy. आता एखादं रेझोनन्स स्ट्रक्चर जर आपण कन्सिडर केलं आणि त्याची एनर्जी जर आपण त्याच्या बॉन्ड एनर्जीज वापरून जर कॅल्क्युलेट केली, तर ती एनर्जी रेझोनन्स ती जी एनर्जी आहे ही एनर्जी ॲक्च्युअली लोअर असते. कशापेक्षा? तर त्याच्या ॲक्च्युअल स्ट्रक्चरपेक्षा. ॲक्च्युअल मॉलिक्यूल जे असतो त्याच्यापेक्षा रेझोनन्स स्ट्रक्चरची एनर्जी ही नेहमी कमी असते. आणि या दोन्हीमधला जो फरक आहे हा रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी म्हणून ओळखला जातो किंवा त्याला आपण रेझोनन्स एनर्जी असं म्हणतो. रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी ही नेहमी कमी असते आणि त्याच्यामुळं रेझोनन्स स्ट्रक्चर हे नेहमी रेझोनन्स हायब्रिड हे नेहमी स्टेबल असतं. आता या ठिकाणी दिलेला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये दोन स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. त्याच्यापैकी कॉन्जुगेटेड सिस्टीम कोणती आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्डच्या मध्ये दोन सिंगल बॉन्ड्स आहेत, त्यामुळे ती कॉन्जुगेटेड सिस्टीम नाही. दुसऱ्यामध्ये मात्र अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड्स आहेत, त्यामुळे त्याला आपण कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणू शकतो. Then rules to be followed for writing resonance structures. Resonance structures can be written only when all the atoms involved in the conjugated system lie in same plane. एकाच प्लेन मध्ये सगळे ॲटम्स असतील तरच रेझोनन्स स्ट्रक्चर्स आपल्याला काढता येऊ शकतील. ऑल द रेझोनन्स स्ट्रक्चर्स मस्ट हॅव द सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जी रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असली पाहिजे. Resonance structures contribute to resonance hybrid in according to their energy or stability. More stable, that is with lower energy, resonance structures contribute largely and those are important. तर ज्या रेझोनन्स स्ट्रक्चरची एनर्जी कमी असते त्यांची स्टॅबिलिटी ही जास्त असते. एनर्जी कमी आणि स्टॅबिलिटी जास्त. तर हे जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत या ठिकाणी ह्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर
स्ट्रक्चर्स काढायला सांगितलेला आहे आणि त्याचा आन्सर पण त्या ठिकाणी दिलेला आहे. हेही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करूनच दिलेले आहेत, ते पहा. Then next article is resonance effect. The polarity produced in the molecule by the interaction between conjugated pi bonds is called the resonance effect or mesomeric effects. The effect is transmitted through a chain of conjugated pi bonds. There are two types of resonance effects. One is positive resonance effect and other one is negative resonance effect. The polarity produced in a molecule by the interaction between conjugated pi bonds. कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स जे आहेत किंवा डबल बॉन्ड जे आहेत त्यांच्यामध्ये होणाऱ्या इंटरॅक्शनमुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार होणं म्हणजेच पोलॅरिटी डेव्हलप होणं याला आपण रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्ट असं म्हणतो. याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत, एक पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आणि दुसरा आहे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आता इफ ए पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग that is electron releasing resonance effect plus R effect. If the substituent group has a lone pair of electrons to donate to the attached pi bond or conjugated system of pi bonds, the effect is called as plus R effect. Groups such as OH, OR, O, NHR, halogen, etc. having lone pair of electrons show plus R effect. The plus R effect increases electron density at certain positions in a molecule. आता या ठिकाणी प्लस आर इफेक्टची रेझोनन्स स्ट्रक्चर्सच्या साहाय्याने एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आता याच्यामध्ये ॲक्च्युअली इथं NH2 वर पॉझिटिव्ह चार्ज पहिल्यामध्ये नसणार आहे, म्हणजे फक्त NH2 ते चुकून झालेलं आहे. त्या खाली दोन O लिहिलेले आहेत दोन्ही बाजूला, त्या आर्थो पोझिशन्स. त्या खाली दोन्हीकडे M लिहिलेलं आहे, त्या मेटा पोझिशन्स. आणि खाली P लिहिलेलं आहे, त्या पोझिशनला आपण पॅरा पोझिशन असं म्हणू. आता ह्या नायट्रोजनवर असणारी लोन पेअर ही ज्या वेळेस NH2 आणि कार्बन याच्यामध्ये शिफ्ट होते त्यावेळेस या ठिकाणचा जो 1 आणि 2 नंबर मधला डबल बॉन्ड आहे, ह्या डबल बॉन्डचं रूपांतर लोन पेअर मध्ये होतं. ते या ठिकाणी आपण निगेटिव्ह चार्ज ह्या फॉर्म मध्ये दाखवलेला आहे. आता हे बघा, हा बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट झाला, त्या ठिकाणी आला निगेटिव्ह चार्ज. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होईल तर हा निगेटिव्ह चार्ज आहे इथं शिफ्ट होईल आणि हा डबल बॉन्ड आहे इथं निगेटिव्ह चार्ज मध्ये म्हणून जाईल. यामुळे काय झालं, या ठिकाणी आला डबल बॉन्ड, बरोबर आहे, सॉरी निगेटिव्ह चार्ज. आता हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी जाईल आणि ह्या डबल बॉन्डचं रूपांतर इथं निगेटिव्ह चार्ज मध्ये होईल. ओके. आता बघा, या ठिकाणी असणारा निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी येईल
आणि हा डबल बॉन्ड पुन्हा नायट्रोजनवरती लोन पेअर जाईल. म्हणजे पूर्वीचं स्ट्रक्चर या ठिकाणी काय होते, तयार होते. तर ह्या स्ट्रक्चर्सला म्हणायचं रेझोनन्स स्ट्रक्चर्स. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये काय झालं तर नायट्रोजनची असणारी लोन पेअर ही नायट्रोजननं डोनेट केली रिंगला. मग ज्या वेळेस एखादा जोडलेला ग्रुप ही इलेक्ट्रॉन पेअर रिंगला किंवा त्या कॉन्जुगेटेड सिस्टीमला डोनेट करतो, त्यावेळेस त्याला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणायचं. म्हणजे तिथं जे ग्रुप्स दिलेले आहेत OH, OR, ONHR, हॅलोजन्स, हे जर ग्रुप जोडलेले असेल तर त्या स्ट्रक्चरमध्ये आपणाला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट हा पाहायला मिळतो. नेक्स्ट बघा, इफ द सबस्टिट्युएंट ग्रुप हॅज अ टेंडन्सी टू विथड्रॉ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम the attached pi bond or conjugated system of pi bonds towards itself, the effect is called negative -R effect किंवा negative resonance electron withdrawing resonance effect. हे ग्रुप कोणते कोणते आहेत तर COOH, CHO, CO, CN, NO2, COR हे जर ग्रुप असतील तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कॉन्जुगेटेड सिस्टीमकडून त्या ग्रुपकडं ओढली जाते. त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी बघूया आपण. NO2 जोडलेला आहे बघा कशाला, कॉन्जुगेटेड सिस्टीमला. हे ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. तर त्याच्यामधला डबल बॉन्ड हा ऑक्सिजनवर शिफ्ट झाला आणि या ठिकाणचा 1-2 नंबर मधला डबल बॉन्ड हा नायट्रोजन आणि कार्बनच्या मध्ये शिफ्ट झाला. ओके, इथून लोन पेअर गेली म्हणून त्या ठिकाणी काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आता पुढं काय होईल, हा जो 3 आणि 4 मधला डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड 2 आणि 3च्या मध्ये शिफ्ट होईल आणि त्यामुळं 4 नंबरला काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला, कारण तिथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट झाली. पुढं बघा, हा जो 5 आणि 6 मधला डबल बॉन्ड आहे हा 4 आणि 5च्या मध्ये आला आणि त्यामुळं 6 नंबरवर पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजेच याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही NO2 ग्रुपनं स्वतःकडं अट्रॅक्ट करून घेतली. त्याला आपण निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. आता नेक्स्ट इफेक्ट इज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. दिस इज टेम्पररी इलेक्ट्रॉनिक इफेक्ट exhibited by multiple bonded groups in the excited state in the presence of a reagent. When a reagent approaches a multiple bond, the electron pair gets completely shifted to one of the multiply bonded atoms, giving a charge separated structure. This effect is temporary and disappears when the reagent is removed from the reacting system. आता हा टेम्पररी इफेक्ट आहे. ज्या वेळेस एखादा रिएजंट ह्या डबल बॉन्डेड कंपाऊंडवर ज्या वेळेस अप्रोच होतो त्यावेळेस या ठिकाणी आपण कीटोन बघतोय. हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड शिफ्ट झाला ऑक्सिजनवर. त्याच्यामुळं काय होईल, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि मग ही H+ स्पेसिस ही त्याला अटॅच होईल. हा जर रिएजंट काढून टाकला तर हे स्ट्रक्चर पुन्हा पूर्ववत होतं, म्हणून ह्याला टेम्पररी इफेक्ट म्हणायचं, टेम्पररी इफेक्ट. आता या ठिकाणी जो कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड दाखवलाय प्रॉडक्ट मध्ये तो तिथं सिंगल बॉन्डच आहे.
नेक्स्ट आर्टिकल बघा, हायपर कॉन्जुगेशन. Hyperconjugation is a permanent electronic effect which explains stability of a carbocation free radical or an alkene. It is delocalization of sigma electrons of a carbon hydrogen bond of an alkyl group directly attached to the carbon atom, which is a part of an unsaturated system and has an empty p orbital or a p orbital with an unpaired electron. आता हे स्ट्रक्चर आपणाला बघायचं आहे. लेट अस कन्सिडर इथिल कॅटायन. हा इथिल कॅटायन मधलं हायपर कॉन्जुगेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. Let us consider ethyl cation CH3CH2 plus. Here the positively charged carbon atom with an empty p orbital has an adjacent methyl group. This is alpha methyl group. One of the CH bonds of this methyl group is in alignment with the empty p orbital. The sigma electrons of this CH bond are delocalized into empty p orbital, thereby stabilize the cation. आता CH3CH2 आता या ठिकाणचा असणारा हा जो ग्रुप आहे हा CH3CH2 सॉरी हा CH3 ग्रुप आहे आणि हा आहे तो CH2 ग्रुप आहे. म्हणजे इथं कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक हायड्रोजन कमी आहे, त्याच्यामुळं कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता या ठिकाणी जे लोब दाखवलेला आहे हा जो लोब आहे हे एम्प्टी पी ऑर्बिटल आहे. मग आता हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय, तर याला पॅरलल हे दोन बॉन्ड्स एकमेकाला पॅरलल आहेत. ह्या CH बॉन्ड मधला इलेक्ट्रॉन हा ह्या एम्प्टी पी ऑर्बिटल मध्ये मायग्रेट होणं आणि ज्याच्यामुळं हा CH2 ग्रुपचं स्टॅबिलायझेशन होणं, त्या प्रोसेसला आपण हायपर कॉन्जुगेशन असं म्हणतो. आणि त्याच्यामुळं हा CH2 ग्रुप हा स्टॅबिलाइज होतो. आता याच पद्धतीची वेगळी वेगळी एक्झाम्पल्स या ठिकाणी दाखवलेली आहेत. आता रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन देअरफॉर डिक्रीजेस इन द ऑर्डर. या ठिकाणी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटीची डिक्रीजिंग ऑर्डर दाखवलेली आहे. म्हणजे टर्शरी असेल तर तो मोर स्टेबल असतो, कारण त्याला इलेक्ट्रॉन द्यायला कडेनं 3 ग्रुप्स आहेत. सेकंडरी त्याच्यापेक्षा कमी स्टॅबिलिटी असते, कारण त्याला 2च ग्रुप्स आहेत. या ठिकाणी CH3CH2 ला एकच ग्रुप आहे आणि सर्वात शेवटी मिथिल ग्रुप. तर या ठिकाणी आणखीन काही एक्झाम्पल्स हायपर कॉन्जुगेशनची दाखवलेली आहेत, ती व्यवस्थित पहा.